मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलेलं आहे। अगदी काही वेळातच हे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते या ठिकाणी संबोधतील। अगदी काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमाची तयारी आता सुरू आहे। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील। हे दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचे या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। मुंबई नागपूर प्रवास त्यामुळे आता सुसाट होणार आहे। इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। अनेक नेते मंडळी या ठिकाणी आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय द्याल याबद्दलची अधिक माहिती? कृपा, समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा हा लोकार्पण झालेला आहे। आता काहीच वेळामध्ये व्यासपीठावरती हे सर्व तिन्ही नेते येतील, सोबतच मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे एकूणच शेवटचा टप्पा पूर्ण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोबत महायुतीचं एक शिष्टमंडळ असेल तर एकूणच महायुतीचे नेते पदाधिकारी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। आता यामुळे या शेवटच्या टप्प्याचं पूर्णत्वास आल्यानंतर नक्की काय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात हे पाहणं महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे MSRDC नवीन प्रकल्प कोणता हाती घेतो आणि ते टाइम बाउंड प्रक्रियेमध्ये पूर्ण कसं करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। मात्र सध्या जो हा समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, याची एकूण जर लांबी बघितली तर 701 किलोमीटर अशी लांबी आहे। एकूण 55,000 करोडपेक्षा जास्त पैसे याला खर्च करण्यात आलेले आहेत। कृपा, जर या समृद्धी महामार्गाबद्दल बोलायचं झालं तर 65 फ्लायओव्हर आहेत त्यामध्ये 33 प्रमुख पूल आहेत। त्यामध्ये छोट्या पुलांची संख्या सुद्धा 200च्या पार आहे। 274 छोटे पूल आहेत। त्यामध्ये 8 रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, 25 इंटरचेंज आहेत आणि 6 छोटे आणि एक ब्रिज सुद्धा, सुरंग ब्रिज सुद्धा पाहायला मिळतात। प्राण्यांसाठी सुद्धा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। अंडरपास, ओव्हरपास देण्यात आलेले आहेत। एकूण 189 अंडरपास आहेत आणि हलक्या वाहनांसाठी खरं तर 110 अंडरपास हे 24 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। 8 अंडरपास सुद्धा काही तालुक्यांमध्ये आहेत। त्यामुळे एकूणच निसर्गाच्या मधून हा खरं तर सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून हा समृद्धी महामार्ग गेलेला आहे। यामध्ये एकूण फ्लायओव्हरची संख्या जर बघितली तर 65 आहे। तसेच प्राण्यांच्या दृष्टीने सुद्धा काही निसर्गाच्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे, काही ठिकाणी वाघांचं स्थानिक आहे, काही ठिकाणी हरणांची कळप, ससा असे अनेक जे प्राणी या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा या महामार्गाचा त्रास होऊ नये यासाठी अंडरपास ठेवण्यात आलेला आहे, ओव्हरपास ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून सर्व गुण संपन्न असं एकंदरीत म्हणता येईल असा हा समृद्धी हायवे आहे। आता 76 किलोमीटरचा जो शेवटचा टप्पा आहे यामध्ये सुद्धा 5 ब्रिजेस आहेत। त्याचप्रमाणे एक बोगदा जो आहे तो 8 किलोमीटरचा आहे। त्यामध्ये 2 बोगदे जे आहेत ते छोटे बोगदे आहेत। त्यामुळे जो हा महामार्ग आहे 76 किलोमीटर शेवटच्या टप्प्यातील, हा सुद्धा एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला आहे। त्यामुळे 701 किलोमीटरच्या महामार्गामध्ये अनेक गोष्टींचा विचार करून हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनेक प्रमुख नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला आता काय संबोधतील, या महामार्गाबद्दल ते अधिकचं नियोजन काय सांगतील, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आज समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे।
त्यामुळे आता मुंबई नागपूर प्रवास आता सुसाट होणार आहे. इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे. बहुप्रतीक्षित असा समृद्धी महामार्गाचं हे शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज अखेर पार पडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक प्रमुख नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदी काही वेळातच मुख्यमंत्री जनतेला संबोधतील, दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला संबोधतील. त्याबद्दलचं पुढचं नियोजन कसं असेल, हा समृद्धी महामार्गाचं उद्दिष्ट काय असेल, अगदी काही वेळातच जनतेला सांगतील. तर या बोगद्याचं असं 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि या बोगद्याचं लोकार्पण झालेलं आहे. त्यामुळे आता इगतपुरी आमणे या रस्त्याचं हे लोकार्पण झालेलं आहे. त्यामुळे आता मुंबई नागपूर प्रवास सुसाट होणार आहे. अगदी काही वेळातच या कार्यक्रमांना सुरुवात होईल. प्रमुख नेत्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अगदी काही वेळातच ते जनतेला संबोधतील. या ठिकाणी बहुप्रतीक्षित अशा समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे. इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता मुंबई नागपूर प्रवास हा सुसाट होणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा आजपासून सुरू होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.